जय हनुमान गांधरे आणि त्याच्या विपक्षात टीम सप्तशृंगी शिवंजय स्पोर्ट्स सलमान. दोन टीम एकमेकांच्या विपक्षात खेळताना दिसतील या सेकंड राऊंडमध्ये. पहिला सामना तो आपल्या भेटीला येईल या मॅचमधनं जिथे सज्ज झालाय निखिल भुईर आणि त्याच्या साथीला बॅटर विवेक जाधव. हे दोन बॅटर मैदानात दाखल झालेत बॅटिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 संदेश भुईर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतो या पहिल्या षटकातनं. तिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षण तर आपण पाहिलं दोन क्षेत्ररक्षक सो अगदी काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावर विशाल पवारला आपण पाहतोय. तिथे लॉंग ऑफच्या आसपास जिथे दीपेश घोलपला आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक ते 38 सर्कलच्या बाहेर असतील. मॅचला होईल सुरुवात. 4 ओव्हरची मॅच ते आपण पाहतोय. एक बिग फाईट टीम जय हनुमान गांधरे आणि त्याच्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सप्तशृंगी शिवंजय स्पोर्ट्स सलमान. आणि पहिलाच बॉल अतिरिक्त शफल झाला आणि मग फाईन लेगच्या क्षेत्रात बॉलला खेळायचं होतं निखिलला. कदाचित तिथनं बॉल डॉट बॉल त्याची उद्घोषणा होतीये. निखिल भुईर आणि विवेक जाधव करता हे क्षेत्ररक्षण ते पॉवर प्ले मधलं सजवलं जात आहे. चांगली मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट ती सेकंड राऊंडची पहिली मॅच ती आपण अनुभवतोय पाहतोय. चांगला खेळ दोन टीम सातत्याने एकमेकांच्या विपक्षात आजपर्यंत बऱ्याचशा मॅच खेळलेत. आज मात्र पुन्हा एकदा या सरसवळच्या मैदानावर खासदार चषकामधनं आपण खेळताना पाहतोय. जिथे पहिलाच बॉल तो निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा होती या निखिल भुईरला आपण पाहतोय. तंत्रशुद्ध फटक्यान करता ज्याची सातत्यानं ओळख आहे तो निखिल भुईर. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल अतिरिक्त पुन्हा एकदा शफल झाला होता मात्र तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगला बॉल तो अगदी हाताळतोय संदेश भुईर. त्याचा षटक आपण पाहतोय. चांगला बॉल दर्जेदार बॉलची हाताळणी ती मैदानात होतीये. निर्धाव स्वरूपानं आणखीन एका बॉल तो निघून जातोय. चांगलं षटक. बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी या मैदानापासून हाकेच्या अंतरावर अलमान गाव बराचसा प्रेक्षक वर्ग अलमानमधनं तो इथपर्यंत येऊन पोहोचला ही मॅच पाहण्याकरता. पुढचा बॉल इथे फर्निचर डिस्ट्रॉय निखिल भोईर एक मोठा आदरा बसतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो संदेश भोईर. विकेट नंबर 1 निखिल भोईर. बॅक टू डक आउट. बिग विकेट गॉन. ती मात्र डीजेच्या माध्यमातून ऐकवली जात आहेत. पहिला 3 बॉलचा खेळ झालाय आणि 0 या धावसंख्येवर निखिल भुईर तो परतीच्या प्रवासाला गेलाय. 4 ओव्हरची मॅच ती आपण मैदानात पाहतोय. सेकंड राऊंडचा सेकंड सामना टीम जय हनुमान चांबळे आणि त्याच्या विपक्षात टीम अबीर 11 आरपी लाईन वाडा या दोन टीम मधली ती सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल. पहिले 3 बॉल ते दर्जेदार हाताळणी होती संदेश भुईरकडनं. नवीन बॅटर मैदानात आलाय. कपिलला प्रमोट केलंय बॅटिंग करण्याकरता. चांगला बॉल तिथे दीपेश घोलप तो बॉलवर झेपावतोय. सिंगल ती कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट ते ओपन केलं जात आहे. 1 ही धावसंख्या 0वरनं 1 वर जाऊन पोहोचली. ती टीम जय हनुमान गांधरेकरांची 1 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. एक महत्वपूर्ण बॅटर निखिल भुईर तो बाद झालाय. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व शशिकांत स्मृती सरसोळ यांच्या माध्यमातून ही खासदार चषकचे अगदी दर्जेदार आयोजन ते आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून अथक मेहनत आहे सर्वांची आणि या सर्वांच्या मेहनतीने ही साकारलेली दर्जेदार स्पर्धा
ती आपण पाहतोय. तिथे विवेक जाधव तो आता पहिल्यांदा संधी मिळते स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात डावखुरा हाताचा गोलंदाज संदेश भुईर. समोर विवेक आहे, विवेकच्या विपक्षात ते चेंडू हाताळायचे आहेत. इथे फटका दमदार आहे, बॉलला पाठवलाय साइड स्क्रीनवर, बॉल गेलाय. वनबाव पण बाउन्स चौकार आहे. कल्पेश गोतारने त्याने लगेच तिकडनं दर्शवले की चौकार गेलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. संपूर्ण MR पॅनलच्या ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. माधवजी ठाकरे सर असतील, राज ठाकरे असतील, एकनाथजी डगळे सर जे ऑफिशियल पंच म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता प्राप्त असलेले माधवजी ठाकरे सर यांना आपण मुख्य पंच म्हणून सध्या पाहतोय. बापूच्या बॅटमधनं चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 5. पुढचा बॉल इथे विकेट जातीये. बॅटर बाद. चुकी झाली होती फेकी करताना, मात्र जे कलेक्ट केलं ना बॉलला अप्रतिम. आणि विकेट रन आउट स्वरूपाने विकेट गेली आहे. विकेट नंबर 2 बॅटर बाद. आणि जो चेंडू कलेक्ट केला आणि जसा रनआउट केला संदेशनं, त्याकरता ते 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलाय संदेश करता वैभवजी ठाकरे सर. वैभवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते 100 रुपयाचं कॅश प्राइज संदेश करता असेल. अगदी मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे सर त्यांच्या माध्यमातून ते 100 रुपये ते आमच्यापर्यंत जमा देखील झाले. धन्यवाद साहेब. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद स्कोर कार्डवर लागली आहे 5. चार ओव्हरची मॅच आपण पाहतोय, जिथनं पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 विकेट गेल्यात, महत्वपूर्ण 2 विकेट गेल्यात. जिथे कपिल एक बाद झाला रनआउट स्वरूपानं. निखिल भुईर सारखा बॅटर, एक महत्वाचा बॅटर, त्याच्यावर खूप मोठी दारोमदार होती टीमची, तो देखील संघाला संकटात सोडून मात्र परतीच्या प्रवासाला गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 2 विकेट गेल्यात. नवीन बॅटर तो मैदानात आकाश आलाय, कांद्रेकरांचा हार्दिक पांड्या, हे म्हणायला हरकत नाहीये. विस्फोटक खेळी करता सातत्यानं ओळख आहे. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा गांधरेकरांकरता मात्र आकाश तो मैदानात उभा असतो. आणि आता एका चांगल्या धावसंख्येची गरज आहे. टीम शिवंजय अलमान समोर ते टार्गेट सेट करायचं आहे ते टीम गांधरेकरांना. मात्र सेकंड ओव्हर करता बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 करता दुसऱ्या षटकाकरता मनीष बांबेरे आलाय. दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता आकाश आहे समोर, त्याच्या विपक्षात गोलंदाजी होतीये. चला मॅच थोडी स्पीडअप करा, कोणीतरी एकानेच क्षेत्ररक्षण लावा. जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच आम्हाला इथून पुढे कंप्लीट करायच्या आहेत. आयोजक माझ्या पाठीशी घाई करतात, मी तुमच्या पाठीशी घाई करतोय. पहिलाच बॉल आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न तिथे तेजससाठी बॉलवर सरसावतोय, मात्र चुकी होतीये. बॅकअपला जसा विशाल पवार आला बॉलला फील्ड करतोय. काऊ कॉर्नरचं क्षेत्र होतं तिथे सिंगल, जिथे सिंगल गेली असते तिथे डबल गेली आहे. 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीनं 7 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. तेजस जर आपण पाहिलं तर प्रॅक्टिस अभावी मैदानात उतरलाय आणि खराब क्षेत्ररक्षण तर त्याच्याकडनं झालं, तरी बॅकअपला विशाल आला असला तरी 2 धावा तर इथनं कंप्लीट झाल्यात. मनीष बांबेरे त्याच्या विपक्षात पुढचा बॉल आकाश, पुढचा बॉल इथे फटका फसलाय. मनीष बांबेरे जीवाच्या आकांतानं धावलाय आणि झेल सुटली आहे. गोलंदाजी करून असे झेल घेणं थोडंसं कठीण असतं. प्रयत्न मनीषनं केला, मात्र तिथे झेल तो धरती मातेला दान केलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. 2-2 धावा यायला सुरुवात झाली आहे. इथनं एका चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल ते टीम जयनुमान गांधरेकरांना. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 9. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 9 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. दुसरं षटक आपण पाहतोय मनीष बांबेरे याच्या हातात चेंडू सुपूर्द केलाय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट अबीर 11 RP लायन वाडा पीपल पाटील फॅम टीम आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहणार आहोत. इन ॲक्शन जयनमान चांबले, एक कुडूस विभागातील संघ तर एक वाडा टीम जी एकमेकांच्या विपक्षात असेल. वेगवान तेच तरार, इथनं अगदी कानाजवळून शिटी मारून गेला असावा बॉल असं म्हणायला हरकत नाहीये.
चला जाऊयात मॅच मध्ये. पुढचा बॉल मनीष बांबेरे. इथे फटका फसलाय की काय, संदेश आलाय बॉल पर्यंत मात्र पोहोचणार नाहीये. वेगवान आला होता, वेगात आला होता, मात्र विशाल पवार त्याच्या बॅकअपला आहे. धावा कंप्लीट होतील पुन्हा एकदा. दोन धावा अलमानकर थांबू शकत नाहीयेत. या दोनच्या मदतीने धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11 स्कोर कार्डवर लागली आहे. गांद्रे टीमच्या बॅटिंग करता प्रति षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारास गांद्रेकरांकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कमाव पैसा जे गांद्रेकरांकरता पारितोषिक लागले. मनीष बांबेरे आपल्या ओव्हरमधनं पुढचा बॉल. इथे चांगला बॉल कमबॅक करणारा बॉल तो हाताळलाय मनीषनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिल्या 5 बॉलचा विचार केला तर 6 धावा त्या आतापर्यंत मनीष बांबेरेनं खर्ची केल्यात. शेवटचा आणि अंतिमचा बॉल तो इथून पुढे शिल्लक असेल या ओव्हरमधनं. धावसंख्या स्कोर कार्डवर 11 आहे. सचिनजी पष्टे ते देखील आलेत. हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. सकाळच्या सत्रातनं मॅच पराभूत झालेत आणि या स्पर्धेकरता उत्कृष्ट गोलंदाज याकरता शूज त्यांच्या माध्यमातून आलेत आणि इथे बॉलला फेकून दिलंय. षटकाराकरता आपला क्लास दाखवतोय आणि या षटकाराकरता वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज ते आकाशला षटकार गेला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस 17. पहिली 2 षटकं ती समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या अखेरीस 17 ही धावसंख्या. शेवटचा बॉल जो हाताळला त्यावर षटकार ठोकला. मी म्हटलं होतं, आकाशचा उल्लेख केला, जेव्हा जेव्हा संघ गांद्रेकरांचा अडचणीत असतो ना तेव्हा आकाश तो मैदानात असतो आणि चांगली बॅटिंग ती आकाशनं आतापर्यंत केली आहे हे म्हणायला हरकत नाहीये. षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. विवेक जाधव मैदानात अजूनही उभा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 2 विकेटच्या मोबदल्यात 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. इथनं ओव्हर नंबर 3 करता दीपेश प्रभाकर घोलप तो अपॉलिंग ट्रॅकवरनं आलाय. जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या तिसऱ्या षटकातनं. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो ठरला तो दीपेश घोलप या तिसऱ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली, पहिल्या 2 षटकांचा अनालिसिस केला तर संदेशनं 5 धावा खर्ची केल्या आणि मनीष बांबेरेने 11 धावा खर्ची केल्या. विकेट त्याला भेटली जरी नसेल तरी मात्र 2 विकेट ज्या पहिल्या ओव्हरला गेल्या एक रनआउट स्वरूपानं आणि पहिल्या ओव्हरला 2 विकेट आल्या. तिथे तिसरा षटक दीपेश घोलप आलाय. तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 17 ती स्थगित असेल सध्यापर्यंत. चांगला बॉल तो हाताळणी होतीये. तिसरं षटक त्या दीपेश घोलपला आपण पाहतोय. पहिलाच बॉल विवेक जाधवच्या विपक्षात स्लोवर वन टाकला होता. पुढचा बॉल थांबेल तो विवेक जाधव कुठे, बॉलला ठोकलाय षटकारा करता. यतीश होते त्या ठिकाणी. एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी षटकाराच्या बाहेर. सरस्वत संघाचा बेस्ट कॅचर आहे पण आता चेंडू त्याच्या हातांना निसटलाय. गॉगल लावलाय म्हणून कदाचित तो झेल सुटला असेल. गॉगल लावलाय, सूर्यप्रकाश आला असं म्हणतायत ते षटकार ठोकलाय, खूप दूरवर ठोकला. याच मोठ्या पटक्यांकरता ओळख आहे विवेक जाधवची. बाबू या टोपण नावानं ज्याची ख्याती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा दीपेश घोलप. इथे तुम्ही राहिले समोरच्या दारात उभे, मग मागच्या दारात चोर चोरी करून फरार. विकेट जातीये विवेक जाधव. बिग विकेट गॉन. पुढच्याच बॉलवर कमबॅक करणारा चेंडू आणि विकेट जातीये. बाबू परतीच्या प्रवासाला.
ती माधव ठाकरे सरांनी दाखवली आहे. जाऊयात मॅच मध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर 23, 23 धावा असताना मात्र इथे विकेट गेली विवेक जाधव. या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर महेश जो मॅन ऑफ द मॅचचा हकदार झाला होता तो मात्र आता त्याला 3 डाऊन ला जिथे विकेट गेल्या तिथे बॅटिंग करण्याकरता पाठवलंय. पुढचा बॉल इथे बॉलला फील्ड केलंय. 2 धावा त्या कंप्लीट होतील इथे. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती. या स्कोर कार्डवर धावा झाल्यात त्या 25, 25 धावा स्कोर कार्डवर लागला. दीपेश घोलपचा आपण षटक पाहतोय. पहिल्या 4 बॉलचा अनालिसिस केला तर विवेक जाधवची विकेट घेतली आहे. एक षटकार देखील विवेक जाधवने त्याला ठोकलाय. या शेवट 4थ्या बॉलवर 2 धावा आल्या म्हणजे अजूनही 2 बॉल इथून शिल्लक आहेत. महेश पुढचा बॉल गती परिवर्तन कमी वेग टाकला मात्र तिथे महेश आडव्या बॅटने खेळलाय. पुन्हा एकदा विशाल पवार बॉलवर झेपावतोय. सातत्याने विशाल पवारला टार्गेट केलं जात आहे. फेकी येते. इथे एक्स्ट्राची एक धाव गेली आहे. ओव्हरथ्रो झाला. 3 धावा या कंप्लीट केल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या 28, 28 धावा. धावा स्कोर कार्डवर लागला दीपेश घोलपचा. या ओव्हर मधनं हा इथनं पुढे शेवटचा बॉल तो इथून पुढे शिल्लक असेल. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. 1 धाव ती कंप्लीट केली आणि 1च्या मदतीनं 29, 29 धाव, 28 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. हे लक्षात असू द्या. थोडीशी अ, 29 धावा झाल्यात. पहिले 3 षटक संपलेत. 29 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटच्या षटकाकरता बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आणायचा आहे. चौयात मॅच मध्ये पुढचा बॉल इथे पुढचा बॉल फेकून दिलाय डगआउट मध्ये. षटकार आलाय.
या षटकाराच्या मदतीनं आता धावा यायला सुरुवात झाली आहे. आता आकाशनं गाडीचे गिअर चेंज केलेत हे म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल, चांगला बॉल, दर्जेदार, अगदी भेदक, तिथे सन्मानपूर्वक खेळलाय तो आकाशनं. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या 3 बॉल 8 धावा खर्च केल्या तेजस साठेनं. अजून 3 बॉल इथून पुढे शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. बरोबर एका इनिंगच्या ब्रेकमध्ये टीम अबीर 11 आरपी लाईन वाडा आणि जयमान चांबळे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बरोबर चालू असलेल्या मॅचचे जसे 3 बॉल संपतील दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर सेकंड राऊंडच्या सेकंड सामन्याचा टॉस तिथे केला जाईल. तत्पूर्वी जाऊयात मॅचमध्ये. तेजस साठे आपल्या गोलंदाजीतनं इथनं पुढे 4था बॉल घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. इथे आडव्या पाटने खेळलाय रोहित पवार. तो बॉलवर येतोय, प्लंबल होतीये, तिथे सिंगल आहे, तिथे डबल जातीये. 2 धावा त्या कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये. 39 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय तो टीम जय हनुमान गांधरे संघ. अजूनही इथून पुढे 2 बॉल ते या ओव्हरमधनं शिल्लक असतील. इथे पुढचा बॉल, द स्टँड ऑन डिलिव्हर्ड, डिपॉझिट केलाय षटकारा करता 6 धावांकरता. तब्बल 45 धावा. मात्र अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करण्याकरताची फर्स्ट इनिंग मधनं बॅटिंग आपण पाहतोय. पुढचा बॉल, इथे व्हाईट बॉल एका अनोख्या स्टाईलनं तो माधव ठाकरे सरांनी दिलाय. या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाती. या नॉन क्लेबल चेंडू 46 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर इथे फर्निचर बिघडवलं जात आहे. विकेट जातीये. आकाश त्याला परतावं लागेल आणि एका इनिंगचा खेळ देखील संपलाय. एका इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. 46 विजयाकरता कराव्या लागतील 47. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. मी विनंती करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस करता कांतिकुमारजी ठाकरे साहेब आपणास विनंती करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता आपण तिथे टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. तिथे 2 टीम एकमेकांच्या विपक्षात असतील. अबीर 11 आरपी लाईन वाडा आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहणार आहोत जय हनुमान चांबळे. चला दोन्ही कर्णधार आले का? टीम अबीर 11 आरपी लाईनचा कर्णधार आलाय. टीम जय हनुमान चांबळे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार आपण लगेच या, धावत या. अदवर शेलर कुठे असतील तर आपण या जरा लगेच टॉस बॉक्स मध्ये. अदवर टॉस बॉक्स मधून आपण जाऊयात जिथे मान्यवर कांतिकुमारजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये अबीर 11 आरपी लाईन वाडा आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहणार आहोत चांबळे. कॉल दिला जाईल अबीर 11 आरपी लाईन वाडा कडनं कॉल दिला जाईल. आमचे काका यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय.
काकांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर असं नसतं. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. समोर जयमान चांबळेसारखा संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40 पर्यंत. 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. असा कोणता गोलंदाज आहे जो विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून चांगला आहे, त्यांच्या विकेट घेईल आणि थांबवण्याकरता त्याला यश लागेल? विशाल पारधी. नक्कीच विशाल पारदेवर विश्वास दाखवला. मी जातो जयमान चांबलेच्या कर्णधाराकडे. टॉस जिंकला असता तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग. फिल्डिंग. आता प्रथम तुला बॅटिंग करायची आहे. किती धावांचा टार्गेट मनामध्ये असेल? 50+ करा. 50+ धावांचा टार्गेट असेल. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात मॅच मधनं, जिथे मॅच चालू आहे. टीम सप्तशृंगी शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षात टीम जयमान गांधरे. यावेळेला मात्र दीपेश गोलपच्या बॅटमधनं फटका चांगला आणि बॉलला पाठवलंय. बॉल मात्र आपण पाहिला तर 1 बाउन्स, बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फिल्डर होते त्या ठिकाणी. पंचांच्या डिसिजन मध्ये या ठिकाणी चेंजेस आहेत. षटकार पंचांनी दर्शवलंय. मॅक्झिमम मैदानामधून आलाय. मयूरच्या प्रति विकेट करिता वैभवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. याही वेळेला फटका चांगला गेला. बॉल पाहिला पण तर काऊ कॉर्नर झोन. हा चेंडू पाहिला तर लॉंग ऑफ सरळ बॉलला फेकून दिलंय. दीपेश प्रभाकर गोलब याच्या बॅटमधनं अगदी दर्जेदार स्ट्रोक. षटकार. मध्ये बघायला मिळतोय सलगचे 3 षटकार जर का ठोकले. यावेळेला मात्र दांडी 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 गुल एज घेतली आणि तदनंतर बॉल मात्र जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि या बॉल करिता वैभवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. बिग ब्लो. सबसे बडी मछली जाल में. सर्वात मोठा मासा गाळाला लागत असताना विकेटचं बटन मिस्टर दीपेश प्रभाकर घोलप इज बॅक टू द डगआउट. विकेट खेळाडू बाद. रुपयाचे कॅश प्राइज वैभवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज. कारण महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे आणि प्राइज मात्र कंटिन्यू आहे. वैभवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून
जेवढ्या विकेट मयूर घेईल तेवढ्या विकेट करिता त्याला रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज हे चालूच असेल. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये विशाल. यावेळेला भन्नाट उसळी बघायला मिळाली. ओव्हरपिच बॉलला अशा पद्धतीची उसळी खूप कमी वेळा बघायला मिळते आणि त्याचं मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिक बघायला मिळालंय. बॉल आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा मयूर सज्ज ओव्हर द विकेटने. यावेळेला अगदी दर्जेदार पद्धतीने फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 कंप्लीट होतील. धावसंख्या पाहिली आपण 2 ने वाढून पुढे जात असताना पुढे जाऊन पोहोचतीये 14-14. नेक्स्ट मॅच एका बाजूने सांबळे आणि दुसऱ्या बाजूने अबीर 11 आरपी लायन्स वाडा या 2 संघांमध्ये लढत बघायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि जोडली गेली आहे तब्बल ती म्हणजे 14. बॉलिंग ट्रॅकवरनं डावखोऱ्या हाताचा वाडा तालुक्यातील एक प्रतिभा संपन्न आणि एक वेगवान गोलंदाज नाव आहे विवेक जाधव उर्फ बाबू. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरनं बाबू या नावाने मात्र खूप सारी प्रसिद्धी आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. मॅचकडे जाऊया. 14 धावा जोडल्या गेल्यात परंतु या हंगामामध्ये जेव्हा जेव्हा अलमान संघ अडचणी सापडलाय तेव्हा एक नाव मात्र सातत्यपूर्ण पुढे आलंय. ते नाव आहे मनीष बांबेरे. यावेळी बॅटिंग स्टान्सवरनं बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. पाहू शकाल आपण फलंदाजी करण्याकरिता दाखल झालेत. मनीषला आपण पाहतोय. चला गेम थोडी स्पीडअप करायची आहे. वारंवार खूप जास्त पद्धतीने डिले होतोय. सर्व मॅचेस हे आपल्याला आजच कंप्लीट करायचे आहेत याची नोंद असू द्या. यावेळेला फुलटॉस बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढलंय. एक तर या बॉलवर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जातील का नाही मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. मानताय सिंगलवर समाधान. धावफलक पाहिला आपण तर 15. पहिल्या मॅच मध्ये आपण त्याची तारीफ सुद्धा केलेली विकेट किपरची. प्रफुल्ल पाटील आज त्यांच्या यष्टिरक्षणावर मात्र खूप अगदी इम्प्रेस झालेले ज्या पद्धतीने त्या विकेट किपरनं विकेट किपिंग केलेली. आणि पुन्हा एकदा विवेक जाधव सज्ज होईल विशालच्या विपक्ष. यावेळेला परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळलाय बॉल. कव्हरच्या दिशेनं अगदी हलक्याने खेळून काढलं. एक तर कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जातील परंतु सिंगलवर समाधान मानावं लागतंय. ही विवेक जाधवचा भेदक मारा मैदानात या ठिकाणी मात्र बघायला मिळतोय. ज्या खेळाडूकडे क्षमता ही मॅच टर्न करण्याची तो मात्र मनीष बांबेरे स्ट्रायकिंग एंडला. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई मात्र मैदानात बघायला मिळते. एका बाजूने आपण पाहिलं तर विवेक जाधवचा पेस तर दुसऱ्या बाजूने मनीष बांबेरेची या ठिकाणी मात्र अगदी संयमितता मैदानात बघायला मिळते. यावेळेला फुलटॉस बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. मागे फिल्डर आहेत महेश. बॉलवर येत आहेत. फील्ड करतील फेक करतील. एकच सिंगल मिळेल. वा दर्जेदार बॉलिंग. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत विवेकनं आणि 3 धावा मात्र खर्चिक केल्यात. विजयाकरता आपण जर का विचार केला तर समोर 48 धावांचं लक्ष 47 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा राऊंडी विकेटनं गोलंदाज. यावेळेला फुलटॉस बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करता येत नाहीये. मागे त्या ठिकाणी आपण विचार केला तर फिल्डर आहेत ज्यांनी त्या ठिकाणी बॉलला मात्र स्टॉप केलंय. कपिल. पुढचा बॉल पुन्हा एकदा विवेक.
या वेळेला मात्र रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे हलकीशी चूक झालेली, परंतु तदनंतर विचार केला तर त्या ठिकाणी जयेश होते ज्यांनी मात्र या ठिकाणी बॅकअप दिलंय. आपण पाहिलं तर मैदानामध्ये चेंडूला सुद्धा स्टॉप केलं गेलंय. अगदी दर्जेदार वेगवानता या चेंडूमध्ये बघायला मिळाली. 5 चेंडू या षटकामध्ये संपलेत आणि धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर जोडल्या गेल्या आहेत. आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. 18-18. मॅचकडे जाऊयात. या वेळेला मात्र मनीषच्या बॅटमधला फटका तर सजवलाय. फिल्डर त्या ठिकाणी जज करेल. महत्वाच्या क्षणाला शेवटच्या बॉलवर मात्र या मॅच मधली एक प्राइजलेस विकेट मैदानात मिळाली आहे. ते नाव आहे मनीष बांबेरे. इज अ बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन खेळाडू बाद. मनीष बांबेरे मैदानामध्ये राहिला तर ही मॅच इकडची मॅच तिकडे घेऊन जाऊ शकतो. इतकी प्रतिभा त्या खेळाडूमध्ये त्या, परंतु त्याला यावेळी परतावं लागलंय. त्याची जागा घेण्याकरिता संदेश न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. संदेश भोईर, एक संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. चला मॅच कडे जाऊयात. 2 षटकं संपली आहेत. धावा पहिल्या जोडल्या गेल्यात. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 विजयाकरता समोर आव्हान आपण पाहिलं तर 47 ठेवलंय. म्हणजे एकंदरीत इथून सुद्धा जर का विचार केला तर 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. वर दी विकेटनं निखिल भोईर यावेळी सज्ज होईल. यावेळेला अगदी सुंदर चेंडू बघायला मिळाला. खोलवर पद्धतीने कव्हरच्या दिशेने खेळून काढलंय. एक तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जातील आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने बॉलचा मात्र पाठलाग केलाय. ज्या वेगाने गेले आणि 2 धावा रनिंगच्या मधोमध विकेटच्या मध्ये मात्र खूप चांगली दौड दोन्ही खेळाडूंकडनं बघायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिली 20 या अंकावर जाऊन पोहोचेल. 27 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू 27. यावेळेला फटका चांगला पॅडलाईन वरच्या बॉलला उडवून देण्याच्या प्रयत्नामध्ये कपिलला यावेळी मात्र त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली आहे. परतावं लागेल माघारी. जो खेळाडू मात्र अशा होत्या विशाल यावेळी परतीच्या प्रवासाला जात असताना विकेटचं पतन खेळाडू बाद. वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. याही विकेट करिता नेक्स्ट मॅच अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम सांबळे. स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे. 20 विकेट महत्वपूर्ण मिळाले आणि बॅटिंग करण्याकरिता ओमकार ज्याने निचोळ्याच्या मैदानावर 2 चेंडूत 12 धावांची गरज असताना 2 प्रहार ठोकले होते. तो मात्र ओमकार बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. त्याला मात्र तशी इनिंग आठवावी लागेल. तशा पद्धतीचा खेळ त्यांनी करण्याचा इथून त्याच्या माध्यमातून त्याला करावा लागेल जर का संघाला विजय मिळवून द्यायचा. यावेळेला प्रचंड वेगाने हाताळला. एक सिंगल करिता बॉलला मात्र त्या ठिकाणी पाहिला आपण टिकला झोनच्या दिशेने निघून गेलाय. एक सिंगल या बॉलवर मिळते. सिंगल वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर पुढे जात असताना 21-21 या अंकावर 47 धावांचा पाठलाग करताय. दीपेश गोलब बाद झाल्यानंतर नेहमीची येणारी अडचण ती अलवानकरांकरिता दीपेश गोलब बाद झाल्यानंतर डावाला पुढे घेऊन कोण जाईल आणि तीच गोष्ट मैदानामधनं बघायला मिळाली. विकेटचं पतन झालंय आणि तदनंतर मनीष बांबेरे होते. संयमितता दाखवलेली परंतु शेवटच्या बॉलवर एक
लालच दिली आणि त्या लालचेला मात्र बळी पडले. वरती विकेटनं गोलंदाज. यावेळेला फुलटॉस बॉल, संदेशच्या बॅटमधला फटका चांगला आहे. मागे कल्पेश त्या बॉलचा पाठलाग करतो. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र या ठिकाणी पंच जो काही निर्णय आहे तो आम्हाला कळवतातच. इट्स सेफ. चांगल्या पद्धतीने सुरेख रनिंग बिटीचं विकेट बघायला मिळते. 2 वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर पुढे जात असताना 23 या अंकावर जाऊन पोहोचेल. पुढचा बॉल सज्ज होईल वरती विकेटने. यावेळेला मात्र पाहिलं सोडून दिला, परंतु यष्ट्या दिसलेल्या आणि यष्ट्या मात्र कम्प्लिटली उद्ध्वस्त करून दिल्या जात आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय केलं असं म्हणावं लागेल. जर का या ठिकाणी आपण पाहिलं निखिल भोईर ज्या वेगानं मात्र हा चेंडू हाताळलाय आणि महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. संदेश भोईर इज अ बॅक टू द डगआउट. धावसंख्या स्थापित. वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा यावी विकेट करिता रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या 23. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता बॅटिंग स्टान्स वरनं याही वेळेला प्रचंड वेगानं हाताळलाय करा. त्या ठिकाणी एक सिंगल या बॉलवर मिळेल आणि सिंगल वाढून आपण स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. म्हणजे येणारे आता अंतिमचे बॉल आहेत ते म्हणजेच 6 आणि 6 चेंडू मध्ये तुम्हाला करायच्या आहेत 23 धावा. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. ओम आणि ओमकार दोन ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. अबेर 11 आरपी लायन्स वाडा बी रेडी आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम चांबळे. या दोन संघांमध्ये मात्र ही लढत बघायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं प्रचंड वेगानं आला, तितक्याच वेगानं उडवून सुद्धा देण्याचा प्रयत्न होता. महेश त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्यापासून थोडासा लांब चेंडू पडला. तदनंतर कपिलने मात्र चांगलं त्या ठिकाणी बॅकअप दिलंय. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण नवा गोलंदाज पाहतोय रोहित. गोलंदाजी मार्क वरनं रोहितला आपण पाहतोय ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळते. प्रचंड वेगवानता पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा ही गोष्ट आपल्याला बघायला मिळाली. सज्ज होईल वरती विकेटनं. यावेळेला आपटून टाकलेला बॉल ओमनं उडवून देण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्या ठिकाणी आकाश जज करत असताना विकेट होईल पतन. परतावं लागेल माघारी. ओम मोकाशी इज बॅक टू द डगआउट. संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. करण्याकरिता दाखल झाले तेजस साठे. याही विकेट करिता वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज आले. वरती विकेटनं गोलंदाज सज्ज. या वेळेला वा काय सुंदर चेंडू बघायला मिळाला. प्रचंड वेगानं त्या ठिकाणी हाताळला आणि 1 मोर विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये तेजस साठे आल्या पावली मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद.
200 रुपयाचे कॅश प्राइज झालं या रनआउट करिता वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल. यावेळेला प्रचंड वेगानं हाताळलाय फलंदाजाला, त्या ठिकाणी समजू सुद्धा शकत नाहीये. मंडळाचा आधारस्तंभ प्रवीणजी पाटील संपूर्ण मैदानाला मात्र चौफेर पद्धतीने चेक करत असताना सर्व काही गोष्टी या मैदानामध्ये कशा पद्धतीने चालू आहेत, कारण स्वतःची स्पर्धा आहे, त्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा व्हायला नको या अनुषंगाने मात्र आपण त्यांना पाहू शकाल. अथक मेहनत परिश्रम घेतले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा आपण विचार केला यावेळेला मात्र रिव्हर्स फटका खेळायचा होता, रोहित पासून लांब पडलाय आणि जय हनुमान गांद्रे संघाने या मॅच वर मात्र शिक्कामोर्तब केला आणि आजच्या दिवसामधनं या ठिकाणी शिवंजय स्पोर्ट्स क्लब आलमान संघाचा या स्पर्धेमधला आपण जर का विचार केला तर प्रवास मात्र या ठिकाणी थांबलाय. हार्ड लक म्हणूयात आपण शिवंजय स्पोर्ट्स आलमान आणि अभिनंदन करूयात या ठिकाणी बॉलिंग करताना जी आपण टीम